हरिओम. कृष्णाच्या योजनेनुसार 5 मिनिटं उशिराने सुरू होत आहे. मी प्रास्ताविक करण्यासाठी इथे उभी आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आजपासून सुरू होणाऱ्या श्रीमद भागवत सप्ताहाच्या अध्वर्यू वंदनीय कल्याणीताई नामजोशी आणि भागवताच्या भक्ती सोहळ्यात न्हावून निघण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोते मंडळींना प्रणाम करून सर्व सेवक कुटुंबियांतर्फे प्रतिनिधी म्हणून या सप्ताहाचं प्रास्ताविक मी करत आहे. ज्या घराच्या परिसरात आपण सर्वजण बसलेलो आहोत ते घर माझ्या काकूचं म्हणजे उर्मिला सेवक यांचं आहे. मध्यंतरी माझ्या या काकूची मोठी मुलगी म्हणजे माझी चुलत बहीण अल्पना हिचा मला काही कारणाने फोन आला आणि आमच्या गप्पांमध्ये सहज भागवत सप्ताहाचा विषय निघाला आणि आपण करूया का अशी कल्पना पुढे आली. नंतर कल्याणीताईंना फोन केला आणि त्यांनी लगेचच हो म्हटलं आणि हा सुवर्णयोग जुळून आला. या घराचं नाव आदी आहे. माझे चुलत आजी आजोबा आनंदी आणि दिनकर यांच्या नावांची आद्याक्षरं घेऊन हे नाव तयार झालं आहे. त्यांची आणि बाकी सर्व पूर्वजांची पुण्याई आणि आशीर्वाद आजच्या या भागवत सप्ताहाच्या पार्श्वभूमीला आहेत याची आम्हाला सर्वांना नम्र जाणीव आहे. आमच्या या आनंदी आजीही भागवतप्रेमी होत्या. या सप्ताहाच्या प्रारंभी त्या सर्वांचं स्मरण आणि त्यांना मनापासून नमस्कार. या स्थानी सेवक कुटुंबातील सर्व पूर्वज वेगळ्या रूपामध्ये उपस्थित असतील अशी आशा आहे. या आदिस्थानी विश्वाचा जो आदिपुरुष
पूर्ण पुरुष, त्याच्या कथेचं आख्यान होणार आहे. हा एक विशेष योग आहे. मागच्या महिन्यात कल्याणीताई ही जागा आणि सर्व व्यवस्था पाहण्यासाठी जेव्हा इथे आल्या होत्या तेव्हा आमच्या काही गप्पा चालू होत्या. त्यामध्ये ओघातच असं बोलणं झालं की आपण भाग्यवान आहोत, कारण भारतासारख्या आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत, सुफल संपन्न अशा देशात संतांच्या भूमीत आपण जन्माला आलो. या भूमीतून संतांच्या सहवासातून सदैव अनेकानेक रत्न घडली आहेत. कल्याणीताई हा असाच एक अनेकविध पैलू असलेला हिरा आहे, जो पूजनीय वरदानंद भारती, पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले यांच्या सहवासाने पुनीत झालेला आहे. कल्याणीताईंना वाग्देवता प्रसन्न आहे. गेली कितीतरी वर्ष त्यांची वाणी अखंडितपणे मराठी मनांवर अतिशय वेगळ्या प्रकारचं गारूड घालून आहे. अशा प्रकारे वाग्यज्ञ करत राहणं ही एक साधनाच आहे. 4 तारखेला सप्ताहासंबंधी काही चर्चा करण्यासाठी कल्याणीताईंच्या घरी जाणं झालं. त्यावेळी माझ्या भावानं, श्रीकांतनं त्यांना सहज प्रश्न विचारला की या सर्व प्रवासाची सुरुवात कशी झाली. तेव्हा प्रारंभी भाजपाच्या माध्यमातून त्या राजकीय क्षेत्रात कशा कार्यरत होत्या आणि नंतर त्यातून लवकरच कशा बाहेर पडल्या व या क्षेत्रातील प्रवास कसा सुरू झाला याबद्दल त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळालं. त्यांच्या घराजवळच्या महिलांच्या एका गटात प्रथम त्यांना भारतीय रूढी व परंपरा या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केलं गेलं आणि ते बोलणं इतकं प्रभावी झालं की त्याच विषयावर त्यांची आणखी 4 व्याख्यानं तिथे झाली. मग बाकीच्याही ठिकाणी अशी व्याख्यानं योजली गेली. नंतर काही निमित्तांनी कोणीतरी श्रीसूक्त हा विषय त्यांना सुचवला आणि त्यावर अभ्यास करून तोही विषय त्यांनी तयार केला. त्यावेळी धुंडीराज शास्त्री दाते यांच्या भेटीचा त्यांना योग आला आणि त्यांनी कल्याणीताईंना अभ्यासाचे प्राथमिक धडे दिले. खरं म्हणजे त्यांना काही त्याची गरज होती असं नाही, त्यांनी ते नम्रपणाने आम्हाला सांगितलं तेवढं मी आपल्यापर्यंत पोहोचवते आहे. कल्याणीताई अय्यंगारांकडे योगासनांना जात असत. दरवेळी वक्तृत्वासाठी नवीन विषय आला की अय्यंगारांच्या संस्थेच्या ग्रंथालयातून पुस्तकं आणून अभ्यास करायचा असा परिपाठ सुरू झाला. यातून मंत्रशास्त्र व विज्ञान असा विषय तयार झाला आणि मग यथावकाश अनेक आध्यात्मिक ग्रंथ अभ्यासले गेले. त्यांच्याशी बोलता बोलता असंही कळलं की कल्याणीताईंचा चाहता हा शब्द माझा आहे, त्यांचा नाही, तर चाहता असा एक ज्येष्ठ नागरिकांचा गट आहे. तिथे त्या लोकांनी सुचवायचं आणि यांनी त्यावर अभ्यास करून त्याचं प्रकट वाचन व अर्थप्रकटन करायचं असा परिपाठ अनेक वर्ष चालू आहे. त्यामध्ये सुरुवातीला साहित्यिक अंगाचे काही ग्रंथ आणि नंतर अनेक वेगवेगळे ग्रंथ अभ्यासले गेले. पुढे विविध निमित्तांनी विविध ठिकाणी ज्ञानेश्वरी, दासबोध, उपनिषदे या ग्रंथांवरील निरूपणे सुरू झाली. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद हेही त्यांचे अभ्यास विषय आहेत. याशिवाय मला माहिती नसलेले बरेच विषय असतील. आत्तापर्यंत त्यांची 10,000च्या वर व्याख्याने, प्रवचने झाली आहेत. आठवड्यातले सर्व दिवस व्याख्यान वा प्रवचन हे असतंच. कल्याणीताईंच्या विषय मांडणीमध्ये अतिशय अभ्यासपूर्णता असते. एका मैत्रिणीकडून मला कळलं की आत्तापर्यंत शेकडो वेळा दासबोध वाचन त्यांच्याकडून झालं असेल, पण दरवेळी अभ्यास केल्याशिवाय त्या व्यासपीठावर जात नाहीत. अभ्यासे प्रकटावे हे समर्थांचे शब्द त्यांच्याबाबत अक्षरशः खरे आहेत. तसंच त्यांच्या बोलण्यामध्ये दूरदर्शन मालिका आणि वर्तमानपत्रातील वा अन्य संदर्भही सहज येतात. म्हणजे व्यवहाराशी फारकत न घेता मांडणी होत असते.
श्रोत्यांच्या पोटात शिरून बोलण्याची कला त्यांना सहज साध्य झालेली आहे. विचारांची स्पष्टता, ठामपणा आहे, तशीच स्वीकारशीलताही आहे. खंबीरपणा आणि प्रसंगावधान कसं आहे त्याचं एक उदाहरण त्यांच्याबाबत सांगण्यासारखं आहे. त्यांच्या एका व्याख्यानाच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनवाली मंडळी गेली आणि त्यांनी व्यासपीठाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कल्याणीताईंनी त्यांना ठामपणाने सांगितलं, हे व्यासपीठ आम्ही निर्माण केलेलं आहे. तुम्हाला काही बोलायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करा. हे व्यासपीठ तुम्हाला वापरता येणार नाही. 1985 साली एके दिवशी एका मंदिरात त्यांच्या एका मैत्रिणीची त्यांची भेट झाली आणि तिच्याकडून अचानक कळलं म्हणून त्या अप्पांच्या म्हणजे पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले यांच्या कीर्तनांना जाऊ लागल्या आणि तिथून अप्पांच्या सहवासाला प्रारंभ झाला. पुढे त्यांची वाचस्पती म्हणजे PhD पदवीही त्यांनी आचार्य स्वामी वरदानंद भारती यांचे समन्वयाद्वैत दर्शन अशा विषयावर अभ्यास करून प्राप्त केली. अप्पांनी संन्यास घेतल्यावर अप्पांचं हे नाव नंतर झालं होतं. स्वामी वरदानंद भारती आणि आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य अशा 5 प्रमुख आचार्यांच्या चरित्र तत्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास हा ग्रंथातील एक अभ्यास विषय आहे. आणखी पण आहेत. PhD पूर्वी कल्याणीताईंनी MSc इलेक्ट्रॉनिक्स आणि MA संस्कृत पूर्ण केलं होतं. शिवाय त्या हार्मोनियममधल्या संगीत विशारदही आहेत. आणि हे सगळं सासरच्या सर्व शिस्तीचं पालन करून त्यांनी प्राप्त केलं. त्यांचे डॉक्टरपती नाटकप्रेमी होते. त्यांच्यासह नाटके बसवण्यातही त्यांनी सहभाग घेतलाय. कदाचित नाटकातही काम केलं आहे. हां. कल्याणीताई स्वयंपाकही अतिशय आवडीने आणि उत्तम करतात. असा व्यासंग, कर्तृत्व आणि विद्वत्ता असली तरी त्यांची नम्रता, स्वभावातला शांतपणा, समावेशकता हे सगळं विशेष जाणवणारं आहे. त्यांच्या आसपास वावरलेल्या व्यक्तींना त्यांची एक सवय चांगलीच माहिती असते. त्यांच्या बोलण्यात कधीही मी, माझं, आमचं असे शब्द नसतात. आपल्या, आपलं, आपण असे शब्द असतात. कोणत्याही मांडणीत अभिनिवेश किंवा आव नसणं तर सहजता असणं हे त्यांचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. कर्तृत्वभाव न ठेवता परमेश्वराने त्यांच्याकडे सोपवलेलं काम त्या अत्यंत निष्ठेने करत आहेत. ज्यावेळी मी त्यांना पहिला फोन केला भागवता संबंधीचा, तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यामध्ये तुमची श्रोतेसंख्येची काही अट असते का असा एक प्रश्न होता. त्यावेळी त्यांनी लगेचच तू एकटी असलीस तरी पुरे, आपण इथे बघतोय म्हणजे आता आम्हाला उद्या बहुतेक गच्चीवर पण व्यवस्था करावी लागणार आहे असं मला दिसतंय. आता ज्या संख्येने श्रोते मंडळी येत आहेत, फार काही आम्ही जाहिरात केली होती असं नाही. आमच्या ओळखीच्या लोकांसाठी ग्रुपवर, व्हॉट्सॲप ग्रुपवर जे काही आम्ही पाठवलं त्याच्यातनं परस्पर हे जे काही वाढत गेलं. कल्याणीताईंच्या नावाने माणसं इथे आलेली आहेत असं उत्तर देऊन त्यांनी विषय संपवला. अट नाही आणि त्यावर चर्चाही नाही. याला निष्ठावान कर्मयोगी म्हणायचं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म उत्तम प्रकारे निरपेक्षपणे करणं म्हणजे कर्मयोग आचरणं. निरपेक्ष म्हणते कारण त्यांच्या खरोखरच काही अपेक्षा नाही. हे त्यांचं साधेपण आहे आणि मोठेपणही आहे. त्यांचं नाव मोठं आहे आणि त्यामुळे त्या सर्वांना माहिती आहेत. पण आपल्या भागवत सप्ताहात त्यांचा अधिकृत परिचय करून देण्याचं आमच्या मनात होतं. म्हणून त्यांच्याकडे तसा विषय काढला तर त्या म्हणाल्या, छे छे, परिचय कसला करून द्यायचा? हे व्यासपीठ म्हणजे व्यासांचं पीठ आहे, इथे माझा आपला कसला परिचय? हेही त्यांचं साधेपण. त्यांची आज्ञा न पालन करता मी आता परिचय करून दिलाय. मी त्यांची परवानगी नंतर मागितली नाही.
आणि परिचय करून दिला. कार्यक्रमाचा सर्वसाधारण उपचार म्हणून तो करून देते, त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागते. ज्ञानेश्वरीत श्री ज्ञानदेवांनी म्हटलं आहे, जे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया पारा तोषा लागे. या ओव्यांना अनुसरून त्यांची कर्मपूजा चालू आहे. इच्छा झाली तर भागवताचं पुन्हा श्रवण करता यावं आणि पुढच्या पिढ्यांकडेही संक्रमित करण्याची काही व्यवस्था असावी, या हेतूने या संपूर्ण सप्ताहाचं रेकॉर्डिंग करण्याची सोयही केली आहे. त्यालाही कल्याणीताईंनी सहज मान्यता दिली. आम्ही त्यांचे मनापासून ऋणी आहोत. अलीकडे कोणत्याही घरात हॉटेलिंग, सिनेमा, सहली अशा गोष्टींवर किंवा विविध वाहने, मोबाईल्स, महागडे TV अशा वस्तूंच्या खरेदीवर सहज खर्च होतो. अशा गोष्टींमधून मिळणारा आनंद किंवा त्या गोष्टी दोन्ही शाश्वत नसतात, पण आणि क्षणभंगूर असतात हे माहीत असूनही आपण त्यावर खर्च करत राहतो. केवळ पैसाच नाही, वेळ, श्रम सगळं काही खर्च करतो. पण भागवत सप्ताहासारख्या कारणी लागलेली संपत्ती, त्यासाठी दिलेला वेळ, केलेले कष्ट हे सगळं वेगळ्या प्रकारचं चक्रवाढ व्याज निर्माण करणारं मुद्दल आहे. तो पैसा, तो वेळ, ते श्रम कारणी लागतील. तो व्यय नव्हे, ती गुंतवणूक आहे. कारण अशा प्रकारच्या कामातून नंतर काहीतरी विशेष निर्माण होणार असतं, जे टिकाऊ असतं, शाश्वत असतं, जे बाहेर दिसणारं नसतं तर खऱ्या अर्थाने आतून फुलणारं, फुलवणारं असतं. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात बंगलोरला एका महाराष्ट्र मंडळात गीतरामायणातील काही गाणी नृत्य स्वरूपात बसवलेली पाहायला मिळाली. ते रामचरित्र पाहताना डोळ्यात पाणी उभं राहिलं. मनात आलं, कितीही आधुनिकता येवो, तंत्रज्ञान सुधारो, पण रामायण महाभारत ही आमच्याकडची अजरामर महाकाव्य, ऐतिहासिक महाकाव्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचलेल्या रामकृष्णांना आमच्यापासून कोणतंही आक्रमण हिरावून घेऊ शकणार नाही. ते भारतीयांच्या हृदयाचे अनभिषिक्त सम्राट आहेत. मोबाईल, संगणक, TV, सगळे सोशल मीडियाज यांच्या राज्याच्या पलीकडे या दोन सम्राटांचं अधिराज्य आमच्या मनांवर चालतं आणि भारतातील सर्व नृत्य प्रकारांनी, संगीत घराण्यांनी, शिल्पकला व चित्रकला यांनी त्यांना आपल्या मनामनात जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. बहुतेक सर्व कलांच्या माध्यमातून रामकृष्णांच्या कथा, त्यांच्या भक्तीचं महत्त्व हे अतिशय उत्कट प्रकारे मांडलं जातं. आम्ही खरोखर या सर्व कलांचं आणि कलावंतांचं कृतज्ञ राहिलं पाहिजे. तथापि या सगळ्याच्या पलीकडे असलेली खरी जीवनकला शिकवणारे आहेत आमचे संत. या संतांनी शुद्ध परमार्थाचा प्रसार करून मनुष्यजन्म नक्की कशासाठी हे आमच्यापर्यंत पोचवत राहण्याचं काम अखंडपणे केलं आणि ते करत आहेत. आजकालचे बुवा लोक यात मोडत नाहीत. शिष्यास न लावी ती साधन, न करवी ती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे ती न मिळाले तरी त्यजावे, असं समर्थांनी म्हटलंय. जे निखळ सोनं आहे अशा संतांविषयी आपण बोलतो आहोत. जे मनुष्याला आत्मदर्शन हेच खरं ध्येय आहे, जीवनाचं खरं ध्येय आहे, हे निश्चितपणे लक्षात आणून देतात आणि त्याची पुढची वाट स्पष्टपणे दाखवतात किंवा हाताला धरून घेऊन जातात. अशा संत मांदियाळीविषयी हे बोलणं चालू आहे. अशा संतांचा सहवास ज्यांना अनेक वर्ष लाभला आहे, अशा कल्याणीताईंच्या वाणीतून आपल्याला भागवत श्रवणाचा लाभ होणार आहे. हे आपलं खरोखर भाग्य आहे. त्यांच्या वाणीचं ओघवतेपण आपण येते 7 दिवस अनुभवणार आहोत. मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना मनापासून नमस्कार करते आणि त्यांच्या कृपाशीर्वाद प्राप्त वाणीला त्यांनी आता प्रारंभ करावा आणि भागवताच्या भक्तिमय जगात आपला विहार घडवावा अशी त्यांना विनंती करते. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने अजामिळाला अंतकाळी केवळ एकदाच
स्वतःच्या मुलालाच त्याच्या नारायण या नावाने हाक मारल्यामुळे सद्गती मिळाली होती, ती कथा आपण भागवतात ऐकणार आहोत. तशी सद्गती आपल्याला जिवंतपणी मिळावी अशी प्रार्थना श्रीकृष्णचरणी करून थांबते. मी काकूला माझ्या विनंती करते की तिने कल्याणीताईंचा आपल्या सर्वांच्या वतीने आजच्या दिवशी तरी पुष्पहार घालून, ते तेवत नाहीयेत काहीतरी कारणाने, आमचा तो प्रयोग करा. हां, आणि उद्या काहीतरी वेगवेगळी व्यवस्था कर. नाही, मला वाटलं करायचं असेल तर नाही, ते झालं करून, पण तेवत नाहीयेत समया. तुला चढणं शक्य नको, इथून द्या, इथून त्रास होईल तुम्हाला. तिचा पाय पण दुखतोय जरा जास्त, त्रास होईल. नकोय, करते. कल्याणीताईंचे दोघेही साथीदार प्रज्ञाताई आणि श्रीकांत दादा, त्या दोघांनाही पुष्प द्यावीत. खाली आणली ही दे ना, आता खाली आणायची राहिली चुकून, यातली दे दूध. हा, ठीक आहे. तिने सांगितलं की सुरू करू. अधरं मधुरं वदनं मधुरं, अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, अधरं मधुरं वदनं मधुरं, अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, हृदयं मधुरं गमनं मधुरं, हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, अधरं मधुरं नयनं मधुरं, अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, वचनं मधुरं चरितं मधुरं, वचनं मधुरं चरितं मधुरं, वसनं मधुरं वलितं मधुरं, चलितं मधुरं भ्रमितं मधुरं, चलितं मधुरं भ्रमितं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं, रेणुर्मधुरो रेणुर्मधुरो वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो, पाणिर्मधुरः पादौ मधुरौ, नृत्यं मधुरं सख्यं मधुरं, नृत्यं मधुरं सख्यं मधुरं, मधुराधिपते अखिलं मधुरं, मधुराधिपते अखिलं मधुरं, गीतं मधुरं पीतं मधुरं, भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं, रूपं मधुरं तिलकं मधुरं, रूपं मधुरं तिलकं मधुरं, मधुराधिपते अखिलं मधुरं, मधुराधिपते अखिलं मधुरं.
मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरम् गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरम् गोपी मधुरा लीला मधुरा गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं भुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरम् गोपा मधुरा गावो मधुरा गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरम् नारायण नारायण जय गोविन्द हरे नारायण नारायण जय गोपाल नारायण नारायण जय गोविन्द हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय बदरीश हरे नारायण नारायण जय बदरीश हरे नारायण नारायण वरदानाथ हरे नारायण नारायण वरदानाथ हरे नारायण नारायण सुंदर वदन हरे नारायण नारायण सुंदर वदन हरे नारायण नारायण पावन चरण हरे नारायण नारायण
तार्क हरे नारायण नारायण संवित सार रे नारायण नारायण आनंदाब्धी रे नारायण नारायण आनंदाब्धी रे नारायण नारायण सुखितानंद रे नारायण नारायण सुखितानंद रे नारायण नारायण सुखितानंद रे विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् दरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते गोपाल कृष्ण भगवान की जय. आजपासून आपण भागवत सप्ताहाला सुरुवात करत आहोत. या भागवत सप्ताहाचं महात्म्य असं आहे की कोणताही ग्रंथ किंवा कोणतीही व्यक्ती दीर्घ कालपर्यंत एका स्थितीमध्ये एकत्रित राहू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे की भागवत सप्ताह करायचा किंवा भागवताचं अखंड वाचन करायचं तर सातत्याने त्या वाचनाच्या करता असणारी जी मानसिकता आहे, त्याच्याकरता असणारी जी वेळेची उपलब्धी आहे, या सर्वांचा विचार करता मनुष्य आयुष्यभर सातत्याने कुठलंही एखादं साधन अशा प्रकारचं की ज्याला पुष्कळ नियम आहेत, त्याला काही विधिविधान आहे, या सगळ्याचा विचार करू शकत नाही. आणि म्हणून भागवतामध्येच असं म्हटलं आहे, अशी सोय केली आहे
जेव्हा भागवताचं महात्म्य सांगतात तेव्हा ते म्हणतात की भागवत सप्ताहात करावं. तेवढ्या काळापुरती अंतःकरणाची स्थिती अधिकाधिक चांगली ठेवण्याचा, स्थिर ठेवण्याचा, शांत ठेवण्याचा, एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांनी पुन्हा पुन्हा ज्या योगाचा उच्चार केला आहे त्या योगाप्रमाणे चित्तवृत्तींचा निरोध करावा. योगश चित्तवृत्ती निरोधा. त्या पद्धतीने असं निरुद्ध चित्त जे आहे ते भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी ठेवावं आणि आपला सगळा दिवस त्या वातावरणात, त्या वृत्तीत, त्या भावात, त्या स्वरूपातच आपण आपला दिवस घालवावा, अशी एक भूमिका आहे. आपण भागवताचं महात्म्य बघताना तर आपण आणखीन पुढे जाऊन पाहू. भागवत सप्ताह सुरू करताना असणारी जी पहिली नमनाची जे नमस्कार आहेत किंवा ज्यांचं स्मरण आहे ते स्मरण करून आपण कथेला सुरुवात करूया. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयायनावधानेन कथयिष्टो शुभाः कथाः तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदारकथाः प्रसङ्गः वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा चिन्तासन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णुमहेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्तत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशय मदज्ञानं विनाशय मदज्ञानं विनाशय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः. श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः. पुंडरीक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घन गंगा कृपाभिलाषिया. जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत सप्ताह सुरू करताना भागवताच्या ठिकाणी असलेला जो त्याचा महिमा आहे तो सुरुवातीला किंवा नंतर अशी सांगण्याची पद्धत आहे. काही जण सुरुवातीला सांगतात, काही जण भागवताचा महिमा नंतर सांगतात. पण या ठिकाणी भागवताचा महिमा प्रथम सांगण्याची अधिक पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून आपण भागवत महिमा आधी घेऊन कथेला सुरुवात करू. भागवताच्या महिम्यामध्ये पहिला जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये जे वर्णन केलं आहे
ते भगवंताला नमन करून भागवत कथा ऐकल्यानंतर त्याचे काय लाभ होतात, त्याचं काय महात्म्य आहे, त्याचबरोबर त्या महात्म्यानी मनुष्य आपल्या जीवनात काय काय प्राप्त करू शकतो. अनेक ग्रंथांच्या बाबतीमध्ये त्याची फलश्रुती असते किंवा वेदादी जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामधून मनुष्याचं लौकिक जीवन तसंच त्याचं पारलौकिक जीवन कसं घडवावं हे यांनी विस्ताराने अगदी अनेक प्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु भागवत हा ग्रंथ असा आहे की मनुष्याने जीवन जगावं कसं हे अशा अनेक ग्रंथांच्या बरोबर भागवतानीही मांडलं आहे. परंतु भागवतानी मनुष्याने आपला शेवट कसा करावा, मनुष्याने मृत्यूला सामोरं कसं जावं, त्या मृत्यूचं स्वरूप आणि त्या मृत्यूला सामोरं जाण्याची जी कला आहे, त्याची जी गोडी आहे, त्याच्यातलं जे सामर्थ्य आहे आणि त्यातली जी सार्थकता आहे ती भागवतानी सांगितली. म्हणजे इतर ग्रंथ जगावं कसं सांगत असतील तर आपल्याकडे म्हणतात भागवत आपल्या जीवनाचा शेवट कसा करावा सांगतं. जीवनाचा शेवट हा पण आनंद सोहळाच असला पाहिजे आणि तो तसाच झाला पाहिजे अशी जी धारणा आहे त्यात ह्या भागवताच्या महात्म्याला सुरुवात करताना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. भागवत ग्रंथ आता पहिल्या श्लोकानी महात्म्याच्या सुरू होतो आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जो उत्पत्ती स्थिती आणि लयाला जो कारणीभूत आहे, विश्वाच्या उत्पत्तीचा जो हेतू आहे, तसाच जो सच्चिदानंद रूप आहे, सत चित आणि आनंद हेच ज्याचं स्वरूप आहे, तिन्ही प्रकारच्या तापांचा नाश करणारा आहे. अधिभौतिक, अधिदैविक, अधिआत्मिक अशा त्या कृष्णाला आम्ही सर्वजण नमस्कार करतो, त्याची आम्ही स्तुती करतो. सुरुवात झालेली आहे आता महात्म्याच्याही सुरुवातीला. शुकमुनींनी भागवत सांगितलं आहे राजा परीक्षिताला. त्या शुकमुनींच्या संदर्भामध्ये इथे वर्णन असं केलं आहे की लहान आहेत, अजून मौंजीबंधनाचं वयसुद्धा आलेलं नाही. अशा वयामध्ये शुकमहामुनींनी व्यासमुनींना सांगितलं की मला संन्यास घ्यायचा आहे, ब्रह्मचर्याश्रमात सुद्धा मला राहायचं नाही आहे. व्यासमुनींना फार दुःख होतं, म्हणाले इतकं लहान कुमार बालक आणि हा संन्यासाश्रमाची अपेक्षा करतो, असं का बरं. आणि वडिलांना सांगितलं, म्हणजे व्यासमुनींना सांगितलं आणि ते निघाले, घराबाहेर पडले. ते घराबाहेर पडल्याबरोबर त्यांच्या मागे व्यासही धावत निघाले. ते म्हणाले अरे जाऊ नको, जाऊ नको, घर सोडू नको, असं म्हणून ते त्यांच्या मागे येत आहेत आणि तात तात म्हणून आपल्या मुलाला हाका मारतायत. जेव्हा ते हाका मारताहेत त्यावेळी शुकमुनी आपल्या भावावेशात आहेत, आपल्या स्वरूपामध्ये आहेत. त्यांना कशाचंही भान नाही, जगताचं नाही, व्यवहाराचं नाही. अशा स्थितीत पुढे चाललेले आहेत आणि व्यास महर्षी त्यांच्या मागून धावतायत. निसर्गाला वाटलं की वडिलांना ओ दिली नाही आणि ती शुकाचार्यांकडनं असं घडलं नाही किंवा अनुज्ञा त्यांच्याकडनं घडली, असं होऊ नये म्हणून सगळ्या वृक्षवेली वेलींनी त्यांना ओ दिलेली आहे. वृक्षवेली ओ म्हणतायत. जेव्हा ते तात तात म्हणून धावतायत त्यावेळी तम सर्वभूत हृदयम मुनिमानस्मी म्हणाले, असा या सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारा असा जो शुकमहामुनी आहे त्याला माझा नमस्कार आहे. म्हणाले अधिकार केवढा की ज्याच्याकरता सगळा निसर्ग अनुकूल तर आहे, पण निसर्ग सजग आहे, जागृत आहे की ह्याचं प्रत्येक पाऊल कसं पडतं आहे आणि त्या प्रत्येक पावलाकरता आम्ही सज्ज आहे. आमची नजर सज्ज आहे, आमचा व्यवहार सज्ज आहे, आमचं आसरणं सज्ज आहे. आम्ही जे जिवंत आहोत ते त्याकरताच आहोत. पुढे आता कथाभाग सुरू होताना नैमिष्ये सुतमासीनम अभिवाद्य महामतीम कथामृत रसास्वाद कुशलः शौनको ब्रवीत. सर्वच श्रवणामध्ये जे कुशल आहेत किंवा भागवत कथामृताचं पान करण्याकरता जे अत्यंत उत्सुक झालेले आहेत असे जे शौनक महामुनी, त्यांच्याबरोबर आलेले अनेक मुनी, या सर्व लोकांनी नैमिषारण्यामध्ये आसनावरती बसण्याचा संकल्प केला. आसनावरती बसले आणि त्यांनी सूतांना सांगितलं, नमस्कार केला आणि ते म्हणाले की आम्हाला ह्या अज्ञानातून दूर करण्याकरता, येणाऱ्या कलियुगाला तारण्याकरता
आणि मनुष्याला उत्तम प्रकारचा लोक प्राप्त होण्याकरता, गती प्राप्त होण्याकरता, आवश्यक वाटत असेल तर परमार्थाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कोणता मार्ग आहे, कोणत्या मार्गाने जावं, काय साधन आहे, त्याचं ज्ञान आपण आम्हाला सांगा. आणि असं शाश्वत ज्ञान ज्याच्यामुळे आमचं कल्याण होईल, आम्हाला पावित्र्य लाभेल, असा काही मार्ग असेल तर तो तुम्ही आम्हाला सांगा. म्हणाले, चिंतामणी अलौकिक सुख देऊ शकतो. चिंतामणी लौक सुखम सुरद्र स्वर्ग संपदम प्रयच्छती गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. म्हणाले, हा जो चिंतामणी आहे, लौकिक सुख प्राप्त होतात, कल्पवृक्ष आम्हाला स्वर्गाची प्राप्ती करून देतो. सद्गुरू जर प्रसन्न झाले तर मात्र म्हणाले आम्हाला वैकुंठ धाम प्राप्त करून देतात. सद्गुरूंची कृपा आमच्यावरती व्हावी म्हणून सद्गुरूंना नमन केलं आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंच्या आधाराने पुढे जावं, कारण आधार जीवनाला, श्रद्धेला आणि एका विशिष्ट दिशेने चालण्याला आवश्यक आहे. मनुष्याचं जीवन जर योग्य प्रकाराने चालायचं असेल तर त्याला कुणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे. कुणाच्या तरी मार्गदर्शनामध्ये कुठेतरी स्वार्थ आहे, हेतू आहे, किंतु आहे, परंतु आहे. परंतु सद्गुरु तत्व ही गोष्ट अशी आहे, कशाचीच अपेक्षा नाही, कशाचीच अभिलाषा नाही, केवळ समोरच्याच्या कल्याणाचीच भूमिका ज्यांच्या प्रत्येक शब्दात भरून राहिली आहे. असा सद्गुरू मनुष्याने ग्रंथाच्या रूपाने पाहावा, मनुष्याने देवतांच्या रूपाने पाहावा, मनुष्याने संतांच्या रूपाने पाहावा, प्रत्यक्ष जीवनामध्ये सहवास मिळाला तर व्यक्तीच्या रूपामध्ये पाहावा. ज्याचं त्याचं भाग्य, ज्याचे त्याचे ऋणानुबंध, ज्याचे त्याचे योग्य म्हणजे जे काही असेल ते कर्म, आणि त्या कर्मानुरूप त्याला सद्गुरू मिळतात. परंतु इथे कथा सुरू करण्याच्या पूर्वीसुद्धा सुत आणि शौनकांनी मिळून सद्गुरू तत्वाचं महात्म्य पुन्हा एकदा सांगितलं आहे. आणि आता ते सांगतात, सुत म्हणतात शौनकांना, म्हणाले, तुमच्या हृदयात भगवत प्रेम आहे, तुम्हाला खरंच काही जाणून घेण्याची इच्छा आहे, आणि म्हणून या सबंध वैदिक तत्वज्ञानाचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा जो निष्कर्ष आहे तो मी तुम्हाला सांगतो. म्हणाले एकच लक्षात ठेवा की मनशुद्धीचं मी सांगेन त्याच्यापेक्षा आणखीन वेगळं साधन कोणतं नाही. जे अप्रतिम साधन आहे मनुष्याला आपलं चित्त शुद्ध करण्याचं, मनुष्याच्या अनेक जन्माच्या पुण्याचा ज्यांनी उदय होतो असं ही भागवत कथा हे साधन आहे. अनेक जन्माच्या पुण्यांचा उदय म्हणजे काय? आमच्या गाठोडीमध्ये पुष्कळ आहे, पुण्य आहे, पाप आहे, कर्मांचं सगळं संचित रूप साठवलेलं आहे. त्या साठवलेल्या कर्मामधून फक्त पुण्य वर यावं आणि ते पुण्यच आम्हाला भोगायला लागावं किंवा त्याचा आस्वाद घ्यायला मिळावा किंवा ते आम्हाला कल्याणकारी ठरावं, आणि जे आमचं सर्व पाप आहे ते पाप मागे निघून जावं, राहावं, तिथेच पडावं त्या संचितामध्ये. आणि जेव्हा ज्ञानाची प्राप्ती होईल तेव्हा ज्ञानाग्नीमध्ये त्या पापाने भस्म व्हावं, त्या पापाचा भोग भोगावा लागू नये. इतकं हे मी आपल्याला सांगणारं तत्वज्ञान आहे किंवा जो ग्रंथ आहे तो इतका बहुमोल आहे की भूमिका तुम्ही समजून घ्या. आणि ते सांगतात की म्हणाले, आता जो प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे विचारा. म्हणाले, आता सूत म्हणतात की शुकदेवांनी आपला एकनिष्ठ शिष्य समजून मला काही कथानक एकांतात सांगितलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगू का? हो म्हणाले, आम्हाला आवडेल. आणि म्हणून नैमिषारण्यात असलेले हे जे शौनकादी मुनी आहेत ते म्हणाले, आपल्याला जे आम्हाला सांगायचं असेल ते आपण अगदी मोकळेपणाने सांगा. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणाले, एकदा असं घडलं की नारद अत्यंत व्यथित झाले, इकडे तिकडे फिरत होते, फिरता फिरता बद्रिकाश्रमी गेले. तिथे सनकादिक होते, त्यांच्याजवळ गेले. सनकादिकांनी नारदांना पाहिलं आणि ते म्हणाले की तुमची मुद्रा म्लान आहे, तुमचं मन स्थिर आहे असं मला वाटत नाहीये. काय झालं नारदा तुम्हाला? एखाद्याचं धन जर चोरीला गेलं तर तो जसा सर्वस्व हरण झालं म्हणून दुःखी होतो, तसे तुम्ही अशा चेहऱ्याने इथे का बरं आलात? तेव्हा नारदांनी सांगितलं की अहो, मी पुष्कर आहे, काशी आहे, गोदावरी आहे, गया आहे, प्रयाग आहे, हरिद्वार आहे, कुठे नाही फिरलो. म्हणाले, सगळ्या ठिकाणी रामेश्वरपर्यंत जाऊन आलो, परंतु मला कुठेच मनाला शांतता मिळाली नाही, म्हणून मी इथे बद्रिकाश्रमी आलेलो आहे.
तर कारण सांगा म्हणाले. मी असा कलियुगाचा दोष पाहत पाहत जेव्हा पृथ्वी तलावर विहार करतो आहे त्यावेळी एकदा असं घडलं म्हणाले की यमुनेच्या तटावर मी पोचलो आणि तिथे वृंदावनामध्ये एक अत्यंत शीलसंपन्न अशी उत्तम अशी तरुण अशी स्त्री, तिच्याबरोबर 2 वृद्ध आहेत आणि ती एवढी त्याच्याकरता दुःखी झाली आहे, व्याकुळ झाली आहे आणि ते 2 जे वृद्ध आहेत ते असे जमिनीवरती पडलेले आहेत आणि तिच्याभोवती पुष्कळ स्त्रिया आहेत की ज्या सर्व स्त्रिया तिला पंख्यानी वारा घालतायत, त्या 2 मुलांच्याकरता काहीतरी धडपड करतायत. पण म्हणाली त्या सगळ्यांच्यामध्ये ती स्त्री मात्र सुखी नाही आहे. ती फार चिंतेने ग्रस्त झालेली आहे. काय झालं म्हणाले मला काही कळेना. मी त्या स्त्रीला विचारलं की काय अडचण आहे, तू अशी तरुण आहेस आणि हे 2 तुझ्याजवळ वृद्ध आहेत, कोण आहेत हे? ती म्हणाली हे माझे पुत्र आहेत. म्हणाले असं कसं झालं, तू तरुण आणि तुझे पुत्र वृद्ध कसे? ती म्हणाली मलाच कळत नाही हे काय झालं आहे. आणि मग म्हणाले तुझं नाव सांग मला. तिने सांगितलं माझं नाव भक्ती आहे आणि हे जे माझे 2 पुत्र आहेत हा एक ज्ञान आहे आणि दुसरा वैराग्य आहे. ते दोघेही म्हणाले वृद्ध झाले. काय सांगू म्हणाले माझी परिस्थिती फार कठीण आहे. त्यांची ही जी स्थिती आहे ह्या स्थितीत काही पालट पडावा म्हणून मी प्रयत्न केला. वास्तविक पाहता म्हणाले माझा जन्म द्रविड देशात झाला, कर्नाटकामध्ये मी मोठी झाले, महाराष्ट्रात मला कुठं कुठं लोकांनी स्वीकारलं, गुजरातमध्ये मात्र मी वृद्ध झाले. आणि जेव्हा मला गुजरातेमध्ये वृद्धापकाळ आला त्यावेळी मी म्हटलं मी कुठे जावं. मग मी वृंदावनात आले. वृंदावनात अजून भक्ती शिल्लक आहे, अजून भक्तीचं निष्काम स्वरूप कुठेतरी पाहायला मिळतं. आणि म्हणाले मी इथे आल्यानंतर आश्चर्य असं आहे की मी अत्यंत तरुण झाले, परंतु म्हणाले हे जे ज्ञान आणि वैराग्य हे जे माझे 2 पुत्र आहेत हे मात्र इथे काही पुन्हा पूर्वस्थितीला आले नाहीत. काय करावं म्हणाले. आणि म्हणून त्यांनी ठीक आहे म्हणाले. नारदांनी एक क्षणभर विचार केला. त्यांनी कारण सांगतो म्हणाले देवी एक थोडंसं ऐक म्हणाले माझं. आता तुझी जी स्थिती आहे ह्या स्थितीमध्ये तुझी परिस्थिती बरी पण या 2 पुत्रांची बरी नाही. ते निद्रिस्त का हे मला कळत नाही. त्याकरता मला सुद्धा कलियुगामध्ये किंवा यापुढे यांनी उठावं, पुन्हा जागृत व्हावं आणि त्यांना पुन्हा पूर्वस्थिती प्राप्त व्हावी याकरता काय केलं पाहिजे हे मला बघावं लागेल. तिने सांगितलं भक्तीनी की एक माझ्या लक्षात आलं की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हा पृथ्वीलोक सोडून गेले, परमधामाला गेले, त्यावेळी ह्या कलियुगाच्या प्रभावामध्ये ही सगळी आमची वाताहात झाली आहे. तर ह्या कलियुगाकडे परीक्षिताची दृष्टी जात नाही का? तो राजा आहे आणि तो इतका प्रभावी आहे, शूर आहे, पराक्रमी आहे, सार्वभौम आहे. असं असून सुद्धा तो काही करत नाही का या कलियुगावरती उपाय? आणि म्हणून काही करा, पण ह्या राजांनी काही करावं. नारदा तुम्ही तुमचा प्रयत्न करा. आणि अशा प्रकारे तिने सांगितलं. आणि ती म्हणाली की आता काय करावं ह्याच्या पुढे मला आपल्याकडून कळावं. नारद म्हणाले मी माझ्याकडून कारण तुला सांगतो. म्हणाले ह्या कलियुगामध्ये हे ज्ञान आणि वैराग्य न राहण्याचं कारण असं आहे की ही भागवत कथा आहे. ती भागवत कथा म्हणाले हे ब्राह्मण घरोघर जातात आणि म्हणाले धनाच्या लोभाने या भागवत कथेचा व्यापार करतात. म्हणाले त्यामुळे कथेतलं सार निघून गेलेलं आहे, कथेचा प्रभाव राहिला नाही. तसंच म्हणाले योग करतात, योगाचा अभ्यास होतो. आज तर म्हणाले टी व्हीवरती योग आहे की फिट प्रोग्राम आहे, योगाचं योगा झालं आहे. नारद म्हणाले इतकं त्याचं पतन झालं आहे, आता काय करावं. तप आमच्या काळात शिल्लक राहिलं नाही म्हणाले. आणि ह्या सर्वांना एक एक कारणामुळे ह्या दोघांच्या ठिकाणी आलेली जी विकलता आहे ती विकलता या दोघांना भोगावी लागते. आता ती म्हणते मी काय करू, मी काय केलं म्हणजे हे बरे होतील. ते म्हणतात भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलांचं तू चिंतन कर. असं सांगितल्यावर तुझं दुःख नाहीसं होईल. ठीक आहे, त्या भगवंताला प्राणाहून प्रिय असलेली भक्ती आहे. भगवंत वैकुंठ लोकामध्ये निघून गेलेले आहेत, परंतु श्रीहरीच्या चित्तामध्ये आणि श्रीहरी ज्यांच्या चित्तामध्ये आहे
त्या ठिकाणी तुला स्थान आहेच. त्यामुळे जसा भगवंत किंवा श्रीकृष्ण हे वैकुंठ लोकाला निघून गेले, तसं म्हणाले तू सुद्धा तिथे वैकुंठ लोकातच आहेस. तुझं जे मूळ स्थान आहे ते वैकुंठच आहे. तू तुझ्या मूळ रूपामध्ये तू वैकुंठातच राहशील. हो म्हणाले, बरोबर आहे. पण म्हणाले मला भगवान श्रीकृष्णांनी जाताना एक काही सांगितलं किंवा माझ्याकडनं काही एक वचन घेतलं, मला काही कर्तव्यात बांधलं. आणि ते म्हणजे असं की ह्या पृथ्वी तलावरती जे माझे भक्त आहेत त्यांचं पोषण करणं मात्र तुझं काम आहे. त्यांना त्याकरता तुला पृथ्वी तलावर राहिलं पाहिजे. आणि म्हणाले भगवान श्रीकृष्णांनी जी चतुर्थ पुरुषार्थ मुक्ती आहे ती भक्तीच्या स्वाधीन केली आणि ती मुक्ती भक्तीची दासी झाली. म्हणून आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये एकनाथ महाराजांच्या सारखे भागवतावरती निरूपण करताना म्हणतात की भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे. या चारही पुरुषार्थांच्या वरचा पुरुषार्थ आहे, मुक्तीच्याही वरचा पुरुषार्थ आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात या ठिकाणी की कलियुगामध्ये सुद्धा वैकुंठामध्ये पोषण करणारं मुक्तीचं मूळ रूप आणि पृथ्वीवरती ह्या भक्तीचं जे तिची सावली छाया हे रूप राहिलेलं आहे. ती मुक्ती तिच्याचबरोबर वैकुंठामध्ये गेली आणि पृथ्वी तलावरती मात्र छायारूपाने असलेली ही जी भक्ती आहे ती इथे कार्य करू लागली. म्हणाले तुझ्या स्मरणाबरोबर भक्तीच्या मुक्ती आपोआप त्याला अनुसरते. तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती तो परिणली नोवरी. अहो त्या मुक्तीचं आम्हाला कौतुक नाही म्हणाले. मुक्ती तर आमच्यासमोर सलज्ज वधूसारखी उभी राहते, कारण भक्ती तिच्यावर आहे. त्या भक्तीची श्रेष्ठता इथे नारदांनी भक्तीच्या समोर प्रकट केली. म्हणाले इथे कलियुगात भक्तीचं सार आहे. म्हणजे जसं इंग्रजीमध्ये म्हणतो ना मराठीत साराचंही सार आणि इंग्रजीमध्ये क्विंटिसेन्स, की आणखीन त्याच्या अर्काचा अर्क काढला. तसं म्हणाले इथे पृथ्वी तलावरती भक्ती मुळातच सार आहे, पण भक्तीचं सारही भक्तीच आहे, आणखीन काही वेगळं नाही म्हणाले. आणि म्हणून कोणताही संत हा भगवंताकडे मोक्ष काही मागत नाही. तो म्हणतो मला फक्त माझी भक्ती प्रतिक्षणी उत्कट वर्धिष्णू राहिली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. आणि आता ती म्हणते की तू मला फार प्रेम दिलंस, तू मला आश्वासन दिलंस, त्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये असणारा जो भाव आहे आणि जी माझी म्लानता होती ती गेली. मी मनाने आता पुष्कळ चांगली राहिले. माझं मन आता मूळ थाऱ्यावरती आलं. भक्ती म्हणाली आता माझ्या 2 पुत्रांचं काहीतरी कर. आता मला स्वास्थ्य आहे, पण या मुलांच्या करता मात्र मला थोडं वाईट वाटतं आहे. नारद म्हणाले ठीक आहे, मी त्याचा शोध घेतो. पण म्हणाले तुला एक सांगतो की तू मात्र जशी तिथे राहशील वैकुंठामध्ये, तसं ती म्हणते मग ह्या पृथ्वी तलावर मी राहू कुठे? कारण मला भगवंतानी राहा म्हटलंय आणि तू म्हणतोस की मी या ठिकाणी सावलीसारखी राहावी. सावली हे माझं रूप नाही, छाया हे माझं रूप नाही. मग त्यांनी सांगितलं पण भक्ती तू राहावीस असं स्थान ह्या पृथ्वी तलावरती आता कलियुगात तर राहणार नाही. तो फक्त एकच आहे. ह्या कलियुगामध्ये जो सत्पुरुष भक्तीने युक्त असणारा जन्माला येईल त्याचं अंतःकरण एवढंच तुझं स्थान आहे. ह्या कलियुगामध्ये फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये तू राहशील, तू इतरत्र राहू नकोस. आणि म्हणून एक आपली धारणा अशी आहे की भागवताची कथा सुरू झाली की आपलं अंतःकरण आहे ते आपण इथे उचलून वैकुंठातच नेऊन ठेवायचं. ती तिथे आहे ना, मग तिथे आम्ही गेलो, आमच्या अंतःकरणाला जर तिथं ठेवलं, माहिती नाही तिला जर आमची दया आली, तिला जर असं वाटलं की ठीक आहे थोडी कृपा करावी याच्यावर, करील ती आमच्या अंतःकरणावर कृपा. कारण असं आहे की ग्रंथ सगळा तिचाच महिमा गाणारा आहे आणि त्यामुळे इथून उठावं आणि तिथे जावं, आनंद तो आहे. कारण भागवतामध्ये जे अनेक विषय मांडलेत, आज तर काही नाही, परंतु जेव्हा दशमस्कंधामध्ये आपण जातो त्यावेळी केवळ भगवंताच्या लीला आहेत. भगवंतानी कुणाचा उद्धार केला असंच सांगत सांगत आपण पुढे जातो. त्या सगळ्या कथा आपण जन्मभर ऐकलेल्या आहेत, त्या पुन्हा ऐकायच्या आहेत. आणि त्यावेळी ती कथा ऐकताना
पुन्हा पुन्हा का ऐकावं का वाचावं, समर्थांनी सांगितलं तसं आहे, वाचिलेची वाचावे विवरिलेची विवरावे. जो भाव आहे तो अधिकाधिक दृढ होत जातो. मनुष्याला जे आकलन आहे त्या आकलनाला सुद्धा पुष्कळ पुढे जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये प्राप्त होतं. त्याचं कारण आहे आज जे जाणवलं, आज त्या भक्तीचा जो आनंद मिळाला त्याच्याही पेक्षा उद्या उत्कट मिळेल, त्याच्याही पेक्षा परवा उत्कट मिळेल. ह्याच भूमिकेवर जर आम्ही राहिलो तर भगवंत म्हणतो की पुन्हा पुन्हा कथा ऐकावी, पुन्हा पुन्हा भगवंताच्या लीला ऐकाव्यात आणि आपलं अंतःकरण भक्तीने दृढ करावं. ज्ञान आणि वैराग्यानं नारद मुनींनी तिथेच सोडलं. नारद आता चिंतातूर आहेत. ते आलेत जिथे आपण सुरुवात केली तिथे आता पुन्हा आलो. सनकादिकांना त्यांनी ही कथा सांगितली, हे असं झालं आणि मी चिंतातूर झालो म्हणून इथे बद्रीनारायणाला आलो. आता या बद्रिका क्षेत्री आपणच मला भेटलात, आता मी काय करावं. आपल्या मुखात सारखं श्रीहरी शरणम श्रीहरी शरणम असा सारखा जप आहे, मला आपण सांगा की मी काय करू. म्हणाले ही भक्ती, हे ज्ञान, हे वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळेल तो मार्ग आता तुम्ही मला सांगा. असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा ते म्हणाले हे जे भागवत पुराण आहे ते वेदांच्या तोडीचं आहे आणि त्यामुळे ज्ञान वैराग्य आणि भक्ती या तिघांना स्वास्थ्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर म्हणाले ह्या भागवताचा आश्रय करावा. ठीक आहे म्हणाले. नारद म्हणाले मी या तिघांची प्रतिष्ठापना करण्याकरता मी निश्चितपणे या भागवताच्या कथेचा अवलंब करीन. सनकादिक म्हणाले आपण विनम्र आहात, विवेकी आहात, या ग्रंथाचा आपण निश्चित विचार करा, सप्ताह करा. सप्ताहाचाच काळ मनुष्याचं अंतःकरण चांगल्या तऱ्हेने एकाग्र होऊ शकतं. सातत्याने एकाग्रता राहणं अवघड जातं. या ग्रंथामध्ये 12 स्कंध आहेत, 18,000 श्लोक आहेत आणि ह्या सगळ्याचा विचार थोड्या काळामध्ये थोड्या थोड्या दिशेने, कारण काय आहे की हे मोठं भांडार आहे, हा एक मोठा सागर आहे आणि त्याची कोणती तरी एक बाजू, कोणती तरी एक दिशा घेऊनच आपण 7 दिवसात पाहू शकतो. त्याच्या सगळ्या अंगांना स्पर्श तर होऊ शकत नाही. कोणत्या तरी एका दिशेनी, कोणत्या तरी एका भूमिकेनी त्याचा स्पर्श होईल. ठीक आहे म्हणाले. तर म्हणाले ते तुम्ही त्याचं पारायण करा. त्याप्रमाणे त्या पारायणाचा विचार झाला. आता इथे हे सांगत असताना त्यांचा महिमा एकदा सनकादिकांनी सांगितलं की हे पारायण म्हणजे काय, इथे साक्षात भगवंत आहे. कारण हा भागवत ग्रंथ जिथे आहे तिथे भगवंताची उपस्थितीच आहे. ते म्हणाले तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे हे. म्हणाले उद्धवानी सांगितलं की भगवंता आता हा अवतार संपवायचा आणि बद्रिकाश्रमी मी जाऊन राहायचं आणि तुम्ही निजधामाला गमन करायचं. असं झालं तर मी आपल्याला कुठे पाहू. माझं सोडा म्हणाले, मी बद्रिकाश्रमी तरी आहे, पण ह्या पृथ्वीतलावरती लोकांनी आपल्याला कुठे पाहायचं. ते म्हणाले भागवतात, भागवत हे माझं स्वरूप आहे, भागवत ही माझी वाङ्मयीन मूर्ती आहे आणि त्यामुळे म्हणाले भागवताचा जितका होईल तितका आपल्या परीने अभ्यास केला तर अंतःकरणामध्ये भक्ती हळूहळू हळूहळू उत्पन्न जाते. म्हणाले इथे या ठिकाणी आता जेव्हा भागवत सप्ताह करायचं ठरलं त्यावेळी त्या भागवत सप्ताहाच्या मध्ये या सनकादिकांनी नारदाला जो विषय मांडला आहे आणि सांगितला आहे ते म्हणतात की कशा प्रकारे हा महिमा तुमच्या पुढे मांडावा, कशा प्रकारे हे सर्व घडावं. यामधला आपण वेळेच्या अभावी सर्व भाग घेतला नाही. तिथे नारदांनी ज्या क्षणी भागवत सप्ताहाचा संकल्प केला आणि भागवताच्या नमनाला सुरुवात झाली तिथेच भक्ती आपल्या 2 मुलांना आपल्या हाताने धरून घेऊन आली आणि छान दोघेही तरुण आहेत, पुष्ट आहेत. नारदांनी सनकादिकांना म्हटलं हो केवळ संकल्पानी आणि केवळ जन्माद्यस्य यतोन्वयादी तरतश्चार्थेश्व विज्ञस्वराट या पहिल्या श्लोकाला सुरुवात केली नाही, तोच म्हणाले भक्ती तरुण झाली, चिंतारहित झाली, दुःखविरहित झाली, आपल्या 2 पुत्रांना घेऊन इथे आली. आश्चर्य आहे म्हणाले. आणि मग पुढे त्याच भागवताचा महिमा सांगणारा
आणि आपल्याला त्याच्यामधून सनकादिक सांगतात की म्हणाले कशा प्रकारे हा लाभ होतो ते तुला सांगतो म्हणाले. ही कथा म्हणाले पूर्वीच्या काळी घडलेली आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरती एक उत्तम असं शहर होतं आणि त्या शहरामध्ये एक पौरोहित्य करणारा धनवान असा आत्मवान नावाचा एक पुरोहित किंवा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी म्हणाले धुंदुली, चांगली कुलीन घराण्यातली स्त्री होती, सुंदर होती, गृहकृत्य दक्ष होती, आग्रही होती आणि आपला प्रपंच उत्तम करणारी होती. त्यांचा प्रपंच उत्तम चालला होता, परंतु ते निपुत्रिक होते. त्या आत्मदेवांना फार वाईट वाटायचं. त्यांना असं वाटायचं की पुत्रसंतती असावी. मी पौरोहित्य करतो, मला माहिती आहे की पितरांच्या करता कुणीतरी तर्पण करणारं पाहिजे आणि त्यांचं श्राद्ध पक्ष आधी झालं पाहिजे. मला कोण बघेल, माझं कसं तर्पण होईल, मला कशी गती मिळेल, मला कोणता लोक मिळेल, त्याला फार वाईट वाटत असे. आणि त्यांनी पुष्कळ दानधर्म केला. त्या सगळ्यातून सुद्धा काही त्याला फारसा काही अनुकूल असा मिळाला नाही प्रतिसाद. त्याला असं वाटलं की काय करावं म्हणजे मला फल मिळेल, काय करावं म्हणजे मला ह्या ठिकाणी उत्तम तऱ्हेचं माझ्या पुत्रासहित जगण्याकरता जीवन मिळेल. पण म्हणाले हे काही खरं दिसत नाही आहे. शेवटी सर्व पैसा दानधर्मामध्ये खर्च करून शेवटी निराश होऊन तो बाहेर पडला. एका नदीच्या किनाऱ्यावर गेला. त्या किनाऱ्यावरती एक संन्यासी आलेला होता. यानी हा पाणी प्यायला मार्गातनं फिरतोय वनावनातून, तर कुठेतरी नदी तलाव. तर त्या संन्याशांनी पाहिलं. हा अतिशय दुःखी होता. तो संन्यासी म्हणाला काय झालं बाबा तुला इतकं दुःख करायला. तोही पाणी पिऊन आला. तो म्हणाला सांग मला तुझी. नाही म्हणाले असं असं. त्यांनी सांगितलं अरे तुझ्याकडे बघून तुझा योग असा आहे, या जन्मी तर पुत्रसंतती नाहीच, पण पुढे 7 जन्म तुला पुत्रसंतती नाही आहे. तू काय करशील. तो म्हणाला नाही, ह्या संतानहीन जीवनाचा मी धिक्कार करतो. मला हे जीवन असं चालणारच नाही. माझी ललाट रेषा तुम्ही पालटली पाहिजे. तुमचा एवढा अधिकार आहे, तुम्ही काहीतरी करा. ते म्हणाले अरे मी तुझं प्रारब्ध जाणलंय बाबा, तुझ्याकरता काही करता येणार नाही. पण त्याचा हट्ट पाहून त्या संन्याशांनी ते म्हणाले ठीक आहे, हा जे विधिलिखित आहे ते फार टळणार नाही, पण तुला वाटतंच आहे तर मी माझ्याकडनं प्रयत्न करीन. त्यांनी त्याला एक फळ दिलं आणि त्यांनी सांगितलं घरी जाऊन तुझ्या पत्नीला हे फळ खाण्याकरता दे आणि म्हणाले तुला पुत्राची प्राप्ती होईल. त्याप्रमाणे ते फळ घेऊन आले आणि उत्तम असा पुत्र तुला प्राप्त होईल. घरी आले आणि त्यांनी सांगितलं जे जे काही नियम सांगितले आहेत की सत्य, पावित्र्य, दया या सर्व गुणांचा अवलंब करावा. त्यांच्या पत्नीनी अगदी व्रतस्थ राहावं, उत्तम प्रकारचं जे सात्विक असं भोजन करावं आणि या फळाच्यामुळे तिला अतिशय उत्तम अशी तिच्या चांगल्या प्रवृत्तीने उत्तम संतती तिला प्राप्त होईल असं बोलले आणि ते निघून गेले. हा घरी आला. त्यांनी ते फळ पत्नीला दिलं. ती म्हणाली मी नाही खाणार हे फळ, कारण ती मॉडर्न कल्चरमधली होती. ती म्हणाली वी आर डिंग्स, नो डबल इन्कम, नो किड्स. आम्हाला नको म्हणाले मुलं बाळं, आम्हाला काही नको आहे तिथे. मग फळं खाल्ली तर गर्भ राहील, गर्भ राहिलं तर 9 महिने सांभाळावं लागेल, त्याच्यानंतर प्रसूती वेदना, त्याच्यानंतर ते मोठं करणं, हे सगळं झंझट कुणी सांगितलं आहे म्हणाली. या जगात सुखी फक्त ज्या स्त्रियांना इन्फर्टिलिटी आहे त्याच सुखीचे, बाकी म्हणाले दुसऱ्या सुखी नाही. काय करायचं आहे म्हणाले ही सगळी मुलं बाळं घेऊन. आता पती आग्रह करतोय आणि तिला ते फळ खायचं नाही आहे. आता काय करावं हा मोठा प्रश्न आहे. ती म्हणाली सगळे प्रयत्न नवऱ्याला समजावण्याचे संपले. तिची बहीण आली होती. ती बहीण म्हणाली अगं तुला काय झालं, हे सगळं काय चाललंय तुझ्या घरात. नाही म्हणाली हे असं असं फळ आहे आणि ही भानगड आहे सगळी. ती बहीण म्हणाली तुला नको आहे ना, पण म्हणाली मी गर्भवती आहे, 3 महिन्याचा गर्भ आहे म्हणाली माझ्या पोटामध्ये. 6 महिने तू नाटक कर गर्भवती असल्याचं. 6 महिन्यानंतर मी प्रसूत झाले की माझं मूल तुला देईन आणि माझं मूल 6 महिन्यांनी गतप्राण झालं असं मी लोकांच्या मध्ये सांगीन. आजारी पडलं, माझं मूल गेलं आणि ते मूल तुझ्याकडे वाढेल. आता ती म्हणाली मी वाढवण्याची भानगड नाही आहे, मी नाही वाढवणार. तर ती म्हणाली अगं मी येऊन राहीन तुझ्या घरी आणि तुझं मूल मी वाढवेन. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली हे सगळं चांगलं आहे, तर त्या फळाचं काय करू म्हणाली. ती म्हणाली आहे तुझ्या घरात गाय, खायला घाल त्या गाईला. त्या गाईला ते फळ खायला घातलं आणि
गायीनी योग्य काळी त्या पुत्राला जन्म दिला. त्याच्या आधी हे सगळं ठरवल्याप्रमाणे घडलं. ती बहीण आली, हिच्या घरामध्ये त्या मुलाला सांभाळू लागली. त्या मुलाचं आता काय, आत्मदेवानी एवढा मोठा चांगला स्वतः सदन आहे, त्यांनी उत्तम प्रकारे त्याचं वारसं केलं, त्याचं कौतुक, घरामध्ये सगळा आनंदी आनंद. आणि त्यात त्या गायीला जे मूल झालं ते मानवाचं मूल झालं. तो आत्मदेव म्हणाला, काय नव्हतं घरामध्ये मूल तर कुणी नव्हतं, आता हा एक मुलगा आला, त्याच्याबरोबर दुसरं मूल प्राप्त झालं. फक्त एवढंच आहे की म्हणाले, आश्चर्य, सगळं गाव बघायला आलं, गाईला माणसासारखं मूल झालं आणि त्या मुलाचे कान गाईसारखे होते. म्हणून या आत्मदेवानी त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. तर तो जो गोकर्ण आहे तो अत्यंत सत्शील आहे आणि तो खूप चांगल्या तऱ्हेने मोठा झाला. हा मुलगा जो आहे हा अत्यंत दुराचारी आहे, अधर्माचं वर्तन करणारा आहे. लहान मुलांना घे, मार, चोऱ्या कर, लोकांना त्रास दे, नाड, दरोडे घाल, या अशा प्रकारचे मोठे मोठे गुन्हे करणारा हा मुलगा. आणि हा मुलगा म्हणजे उत्तम वेदशास्त्र संपन्न, तपोनिष्ठ आणि उत्तम कुळाला शोभणारा असा मुलगा आहे. वडिलांनी पाहिलं की हा आपला झालेला जो मुलगा आहे हा मुलगा काही आपला पुत्र म्हणण्याच्या लायकीचा नाही आहे आणि त्यांनी आपल्याला सर्व प्रकारांनी नाडलंय, त्रास दिलाय आणि कंटाळून गेला. तो हा गोकर्ण त्यांना म्हणाला की हा माझा पुत्र आहे, ही जी तुमच्या अंतःकरणातली आसक्ती आहे सोडून द्या. तो ज्या मार्गाने जातो आहे त्याला जाऊ द्या. तो तसाच वागणार आहे. तुम्ही आता वृद्ध झाले आहात, तुम्ही किती दिवस याच्यामध्ये आसक्त होऊन राहणार आहात. त्यांनी सांगितलं, बाळ तूच मला उपदेश कर. त्यांनी त्याला वैराग्याचा उपदेश केला आणि त्याच्या अंतःकरणाला ते पटलं आणि तो आत्मदेव ब्राह्मण आपलं घर सोडून निघून गेला आणि त्यांनी मोठं तप केलं, उत्तम प्रकारचं साधन केलं आणि त्याला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती झाली. आई आहे घरामध्ये, त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्या धुंदुकारीला, त्याच्या आईचं नाव धुंदुकारी आहे, कदाचित मी मगाशी सांगितलं नसेल. नाही, हा धुंदुकारी त्याची आई धुंदुली आहे. तर ती जी आहे धुंदुकारी, तिने त्या धुंदुकारीने आपल्या आईला पुष्कळ मारलं एके दिवशी. आता त्या लाथाबुक्क्यांनी मारून त्या मुलाच्या धमक्या ऐकून त्या ठिकाणी तिने विहिरीमध्ये उडी टाकली आणि ती धुंदुली जेव्हा विहिरीमध्ये उडी टाकून निघून गेली, म्हणजे संपलं तिचं जीवन. हा मुलगा म्हणाला, बरं झालं, आता ती पण सुटली, वडील पण सुटले, मी आता एकटा आहे, आता मी काहीही करायला मोकळा आहे. आणि त्याप्रमाणे हा गोकर्णही म्हणाला, आता हे घर नको. घर सोडून तोही निघून गेला. आता हा अनेक वेश्या स्त्रियांना घरामध्ये आणून अशा 5 स्त्रिया त्याच्याबरोबर आल्या आणि पुष्कळ चोरी करत असे. त्यांना काय पाहिजे आहे ते त्यांच्या इच्छा पुरवत असे. एकदा त्यांनी खूप मोठा दरोडा घातला, पुष्कळ मोठं सोनं आणलं आणि ते सोनं पाहून त्या 5 जणींचे डोळे फिरले. त्या म्हणाल्या, अरे वा, एवढं सोनं जर हा घेऊन आलाय तर हे कुणीतरी मोठं घबाड आहे जे मला प्राप्त आहे आता झालेलं, त्याच्या मागचा पण कुणीतरी मोठाच आहे. तर तो तर ह्याचा शोध घेईल, ते जर इथपर्यंत आले तर ह्याला पकडतील आणि सगळं सोनं घेऊन जातील, आपल्याला सोनंच राहणार नाही. म्हणून त्या 5 जणींनी मिळून त्याला मारलं आणि त्याला मारून टाकून एका विहिरीमध्ये पुष्कळ हाल हाल करून त्याचं तोंडामध्ये बोळे कोंबून त्याच्या शरीराचे तुकडे करून आघात करून असा त्याचा मोठा मृत्यू घडवून आणला. आणि त्याला शेवटी त्या जेव्हा प्रेत फुगून आलं, पुन्हा त्याला एका खड्ड्यात पुरून टाकलं आणि तो संपला. आता त्या स्त्रिया ते सोनं घेऊन त्यांना जायचं तिकडे निघून गेल्या. हा धुंदुकारी जो आहे त्याचा मृत्यू झाला आहे हे गोकर्णाला माहीत होतं, कळलं होतं. त्या गोकर्णाने त्याच्याकरता म्हणून एक गोष्ट केली, ती अशी की तो जिथे जिथे जात असे तिथे तिथे, म्हणजे गया, प्रयाग अशा सर्व ठिकाणी तो ह्या सगळ्यांच्या करता, आपल्या आईवडिलांच्या करता जसं तर्पण करत असे तसे ह्या धुंदुकारीचं सुद्धा त्यांनी सर्वदूर श्राद्ध केलं आणि त्या श्राद्धानंतर त्याला तर्पण करून तो म्हणाला, आता तर हा मुक्त होईल, याचं जीवन किंवा ह्याला गती चांगल्या प्रकारे मिळेल. फिरत फिरत हा गोकर्ण आपल्या शहरामध्ये आला. आपल्या शहरामध्ये आल्यानंतर रात्रीच्या वेळी कोणालाही न कळत आपल्या घराच्या इथे जाऊन झोपला. हा धुंदुकारी
पिशाच्य योनीला प्राप्त झालेला होता. तो प्रेत स्थितीमध्ये तिथे येऊन त्याला भय दाखवायला लागला. वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळ्या रूपामध्ये भय दाखवत होता. गोकर्ण म्हणाला, अरे माझ्यासारख्याला कशाला भय दाखवतोस बाबा? तू कोण आहेस आणि तू इथे कशा करता आला आहेस? तुझं मूळ रूप काय आहे? तो म्हणाला, अरे मी तुझा धुंदुकारीच आहे. तो म्हणाला, तू प्रेतयोनीमध्ये असा कसा? मी तर तुझ्याकरता गयेला श्राद्ध केलंय, म्हणजे तुला मुक्ती मिळायलाच पाहिजे होती. ज्या अर्थी तुला मुक्ती मिळाली नाहीये त्या अर्थी असं दिसतं आहे मला की तुझं पाप फार मोठं असलं पाहिजे. तो म्हणाला, मी फार फार वेदना सहन करतोय, ही योनी मला सहन होत नाही आणि काही कर, पण तू यामधून मला या प्रेतयोनीच्या दुर्दशांमधून तू मला मुक्त कर. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, काय करावं हा उपाय मला शोधला पाहिजे. तेव्हा त्यांनी सूर्याला आवाहन केलं. तो सूर्यभक्त होता, सूर्याचा उपासक होता आणि त्यांनी सांगितलं, मी काय करावं हे आपण मला मार्गदर्शन करा. आणि त्याला सूर्याकडून जे मार्गदर्शन मिळालं ते मार्गदर्शन असं मिळालं की तू भागवत सप्ताह कर. तो म्हणाला, ठीक आहे, की त्यांनी जर याची मुक्ती होत असेल तर मी नक्की करीन. आणि त्याप्रमाणे इथे भागवताचं त्यांनी जेव्हा सगळ्यांच्या पुढे सांगितलं की बाबा आता इथे भागवत सप्ताह होईल आणि कथा वाचनाला तो तयार झाला. तो स्वतः बसला भागवत सप्ताहाला. खेड्यापाड्यातून शेजारच्या प्रांतांमधनं लोक भागवत ऐकण्याकरता आले. तिथली गर्दी पाहून देवांना आश्चर्य वाटलं. देवसुद्धा भागवत कथा ऐकायला आले. म्हणाले, आता हे पिशाच्य त्या ठिकाणी आलं कथा ऐकण्याकरता. म्हणाला, काय करावं, मी कुठे बसावं, कारण ह्या कथेच्या ठिकाणी मला स्थान नाही, मला बसायला इथे जागा नाही. तर त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला जे मंडप उभा झालेला होता त्या मंडपामध्ये एक वेळू होता, म्हणजे बांबू ज्यांनी खांब उभे केलेले आहेत. त्याला 7 गाठी होत्या. त्या खांबामध्ये तो जाऊन तो म्हणाला, वायुरूप आहे, माझा देह वायुरूप आहे, मी त्यामध्ये आश्रय घेऊ शकतो. त्याप्रमाणे एका खांबाचा आश्रय घेतला आणि तो त्या खांबामध्ये जाऊन बसला. आता कुणीतरी मुख्य श्रोता असावा लागतो. मगाशी गायत्रीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे की मुख्य श्रोता कोण? आपणच सगळे. त्यामुळे कुणी एक वेगळा मुख्य श्रोता नाही. त्या म्हणाल्या, तसं कुणी नसतं तर त्या आणि मी एक श्रोता मुख्य तो वैष्णव आहे आणि तो साक्षात विष्णू स्वरूपामध्ये श्रोता आहे, जो स्वतःच इतक्या मेहनतीने कथा करतो भागवताची, तोच त्याचा मुख्य श्रोता आहे. आणि त्यामुळे म्हणाले, एक मुख्य श्रोता बसला आणि त्यांनी म्हणाले, पहिल्या स्कंदापासून कथा करायला सुरुवात झाली. पहिला दिवस संपला. आश्चर्य असं की त्या खांबातून ताड दिशी आवाज आला. त्याच्या एका गाठीचं बंधन संपलं. असे 7 दिवस झाले आणि 7 दिवसानंतर त्या 7ही गाठी त्या खांबाच्या त्या ताड 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 अशा उडून गेल्या आणि त्या प्रत्येक बंधन त्याचं निघून गेलं आणि ती प्रेतपीडा त्या धुंदुकारीची नष्ट झाली. आणि तो म्हणाला की ह्या कथेच्या मी श्रवणामधून मी मुक्त झालो. माझी पीडा हे सर्व दूर करणारी ही तुझी कथा मोठी पावन कथा आहे. हे सगळं धुंदुकारी आता इतक्या चांगल्या स्थितीला आल्यामुळे तो गोकर्णाचं खूप म्हणजे महात्म्य गातो आहे, भागवत कथेचं महात्म्य गातो आहे. आणि त्यावेळी जेव्हा हे बोलणं चालू आहे त्याचवेळी आकाशामधून वैकुंठातल्या पार्षदांच्या सहित एक तेजस्वी विमान आलं आणि त्या विमानामध्ये त्या धुंदुकारीला बसवलं आणि तो धुंदुकारी त्या विमानात चढून बसला आणि त्या विमानामधून तो निघून गेला. आता धुंदुकारीला विमानात बसवलं. गोकर्ण म्हणाला की इतका ज्या योनीतनं बाहेर पडायला कठीण आहे अशा पिशाच्य योनीत असणारा माझा भाऊ भागवत कथा श्रवणाने निघून गेला, आम्हाला कधी मिळणार, आम्ही कधी याचे अधिकारी होणार, आम्हाला कधी मुक्तता मिळेल. त्यामुळे गोकर्णाला असं वाटलं की पुन्हा भागवत कथा करावी. तर त्यांनी सांगितलं, फार दुःख झालं होतं त्याला. त्या पार्षदांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, आमचे स्वामी तुम्हाला निरोप देतील. त्याप्रमाणे पार्षदांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला सुद्धा जाण्याकरता विमान काय साक्षात भगवंत येतील आणि भगवंत तुम्हाला गोलोकाला घेऊन जातील. ते म्हणाले, ठीक आहे, याच्यापेक्षा भाग्य तर कोणतं आमचं. त्यांनी श्रावण महिन्यामध्ये पुन्हा त्याच प्रकाराने सप्ताह केला, कथा सांगितली, श्रोत्यांनी ऐकली, भगवंताच्या नामाचा जय जयकार झाला आणि भगवंत आपल्या भक्तांच्या बरोबर
जसे सर्वदूर विहार करतात तसे ह्या भक्तांना घेण्याकरता आपल्या भक्तांबरोबर तिथे आले आणि एकट्या गोकर्णाला नाही नेलं. गोकर्णाच्या बरोबर श्रवणाला बसलेल्या सर्व श्रोत्यांना त्या विमानामध्ये घेऊन ते सगळेच्या सगळे गोलोकाला गेले. ज्याप्रमाणे भगवान श्रीराम, ते स्वतःला कधी भगवान म्हणाले नाही, आम्ही म्हणतो त्यांना, आत्मानं मानुषम म्हणणे रामम दशरथात्मजा, असं त्यांनी आपलं वर्णन केलं. मी दशरथाचा पुत्र आहे, मी मानव आहे, परंतु जसं प्रभू रामचंद्रांनी सरयूमध्ये प्रवेश केला आणि आपलं जीवन संपवायचं, ही यात्रा संपवायची आणि हा अवतार समाप्त करून आपल्या मूळ लोकाला निघून जायचं असं ठरवलं, त्याच वेळी ते जसे निघाले त्यांच्याबरोबर सगळी अयोध्या नगरी निघाली. सगळेजण त्या गंगेमध्ये प्रवेश करतायत आणि भगवान श्रीरामांनी त्या सगळ्यांना साकेत लोकाला नेलं. तसं भगवंतांनी इथे भागवत सप्ताह करणाऱ्या ह्या सगळ्यांना जे घेऊन गेले ते गोलोकाला. भगवंताचा प्रिय लोक आहे, गो त्यांना प्रिय आहे आणि तिच्या लोकामध्ये ते विशेषत्वाने निवास करतात. हा जो भागवताचा महिमा आहे तो महिमा असा त्यांनी सांगितला आहे शेवटी, की ही कथा जर नुसती कानावर पडली तरीसुद्धा मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्या कथेचा संबंध आला म्हणून तो मुक्त होतो. दुसरं त्यांनी म्हटलं, या कथेचा संबंध कंठाशी आला तर तो वैकुंठाला जातो, अशी त्यांनी त्याच्यावर कोटी केली आहे त्या ठिकाणी. मला कंठे संबध्यते येन स वैकुंठ प्रभुर भवेत, तो वैकुंठालाच घेऊन जातो भगवंत. अशा प्रकारे हे महात्म्य संपलेलं आहे. आपल्याला जर मध्यंतर करायचं असेल तर आपण आता करून घेऊया. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. 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 नारायण